सुखली रे माई मालन कामानं सुखली, या पद्धतीचा जो विचार होता, साम्यवादाचा विचार असेल, परिवर्तनाचा विचार असेल, क्रांतीचा विचार असेल आणि विशेषतः गिरणी कामगारांचा आणि सगळ्या दुःखितांचा विचार असेल, हा विचार पहिल्यांदा ठोसपणाने मांडण्याचं काम, सोपं करून मांडण्याचं काम, अगदी मित्राशी रुद्गत करावं असं मांडण्याचं काम हे नारायण सुर्वेंनी केलं. आणि नारायण सुर्वेंनी जेव्हा हे केलं, माझे विद्यापीठ ही जी कविता होती ही 1964 साली त्यांच्या घरी 4-4, 6-6 ओळी ज्या त्यांनी लिहिल्या त्या आम्हाला दाखवायचे. गंमत अशी की पुन्हा कविता असा एक संग्रह 65 साली मी आणि चंद्रकांत पाटील यांनी संपादित करायचं ठरवलं. आणि म्हणून आमच्या कवितेचं म्हणजे कवितेवरचं खूप प्रेम म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्या 4-4 ओळी 2-2 ओळी जेव्हा लिहित होते तीच कविता आम्ही पुन्हा कवितामध्ये घेतली विद्यापीठाचं पुस्तक येण्याच्या आधी. आणि म्हणून मुंबईच्या याच्यामध्ये केशव मेश्राम, नारायण सुर्वे, मी, आरती प्रभू आणि आमचे समकालीन मित्र जे होते ते रात्र फिरलो. आणि गंमत अशी की कविता प्रकाशित होण्याच्या अगोदरचा जो भाग होता त्याच्याने अगदी स्तंभित झाला माझ्यासारखा एक कवी, नवा कवी. मी त्यांच्यापेक्षा खूप मागे होतो, म्हणजे जरी समकालीन मांडत असले तरी त्यांच्यापेक्षा मी 10-15 वर्षांनी मागे लिहित होतो. परंतु या सगळ्या कवितेचा जो स्रोत आहे आणि जे देणं आहे ते माझ्यासारख्या सुद्धा अगदी नव्यानं कविता लिहिणाऱ्या माणसाला मिळालं. मला असं वाटतं की तेच मराठीला मिळालं. मराठीमध्ये आज हा नवा प्रवाह सुरू करणारे नारायण सुर्वे हे आज नसले तरी त्यांची ती कविता, त्यांचं ते त्याच्यातलं जे काही जीवनाविषयी, समाजाविषयी, दलितांविषयी आणि सर्वसामान्य माणसाविषयी विद्रोह मांडण्याचा जे भाग होता तो मात्र त्यांनी संयत पद्धतीनं, साधे पद्धतीनं, कुठे आग न पगळता, म्हणजे सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुन्हा करणारे पण ते संयत पद्धतीने मांडताना थोडासा गुन्हा करणार आहे. एका बाजूला हे सगळं मांडायचं सुद्धा आहे पण बटबटीतपणानं न मांडता, कुठेतरी न रागावता, शांतपणाने, संयमी पद्धतीने, संत कवितेच्या पद्धतीने जाणारी ही भाषा, ही कविता ही सकलांची झाली, महाराष्ट्राची झाली आणि विशेषतः नव्या सगळ्या आमच्या कवींना प्रेरणा देणारी झाली. आणि म्हणून त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. एका मोठ्या कवीनं दुसऱ्या मोठ्या कवीला वाहिलेली ही आदरांजली होती. मी जातोय यशवंत मनोहर यांच्याकडे, नागपूरला. मनोहर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता नादो मनोहर काय म्हणाले तुम्ही ऐकलत की नारायण सुर्वेंनी मराठी कवितेला चौकटी बाहेर काढलं, सामान्य माणसाला हुंकार दिला आणि त्याबरोबर शब्द सुद्धा मोकळे केले. तुम्ही या कवितेकडे कसं बघता? त्यांच्यामध्ये विद्रोहाचा जो आत्मा होता तो तुम्ही कसा तपासता? मला वाटतं नारायण सुर्वे यांनी मराठीमध्ये जी कविता लिहिली ती कविता मराठीमध्ये जी सामाजिक जाणीवेची कविता होती त्या सामाजिक जाणीवेच्या पुढची सामाजिक जाणीवेची कविता होती. केशवसूत, मुक्तिबोध, कुसुमाग्रज, करंदीकर यांनी जी सामाजिक कविता लिहिली ती कविता कशी होती तर हे कवी वरून खाली पाहत होते. नारायण सुर्वे खालच्या तळागाळातलेच कवी होते आणि खालच्या तळागाळातल्या माणसाकडे पाहत होते. आणि म्हणून नारायण सुर्व्यांची कविता ही लोकांची कविता होती आणि म्हणून नारायण सुर्वे लोककवी होते, लोकांचे महाकवी होते असं म्हटलं पाहिजे. मी हे सांगतो की नारायण सुर्व्यांच्या अगदी नजीकच्या पूर्ववर्ती काळात मराठीमध्ये नियतीवादी कविता लिहिली जात होती, निराशावादी कविता लिहिली जात होती, मध्यम वर्गाच्या पराभूतपणाची कविता लिहिली जात होती, हताशतेची कविता लिहिली जात होती आणि ज्याला आपण दुर्बोध कविता म्हणतो अशी दुर्बोध कविता लिहिली जात होती. या पार्श्वभूमीवर नारायण सुर्व्यांनी मराठी कवितेचं संपूर्ण आशय विश्व आणि अभिव्यक्ती विश्वच बदलून टाकलं. या कवीनं मराठी कवितेला जो नायक दिला तो नायक किंवा जे नायक दिले ते नायक हे अगदी वंचित गटातील, उपेक्षितांच्या गटातील होते, जे कधी मराठी कवितेचा विषय झाले नव्हते आणि जे झाले होते ते सहानुभूतीच्या पद्धतीने झालेले होते. या पार्श्वभूमीवर नारायण सुर्व्यांनी आपल्या कवितेला हे जे नवे नायक दिले ते नवे नायक हे खालच्या तळागाळातले लोक होते आणि या नायकांना क्रांतीची गरज होती.
या नायकांना परिवर्तनाची गरज होती. या नायकांकडे मराठी साहित्यिक बघत नव्हते, त्यांनी गृहीत धरलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वे यांच्या कवितेतील नायक आणि नायिका यांचा विचार झाला पाहिजे. आणि नारायण सुर्वे यांनी या सगळ्या वंचितांच्या उन्नयनाची, त्यांच्या क्रांतीची, परिवर्तनाची, त्यांच्या समतेची, बंधुत्वाची भाषा केली. आणि त्यासोबतच नारायण सुर्व्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य हे की त्यांनी हा जो आशय मराठी कवितेमध्ये आणला परिवर्तनाचा, प्रयत्नवादाचा, तो आशय त्यांनी लोकांच्याच, ज्या लोकांना त्यांनी नायक केलं होतं त्या लोकांच्याच भाषेमध्ये साध्या गद्य लयीमधून त्यांनी तो आशय व्यक्त केला. अगदी खूप खूप मोलाचं मत मांडलंय तुम्ही सर. मी जातोय सतीश काळशेरांकडे आणि त्यानंतर मला यायचंय प्रज्ञा पवार माझ्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्याकडे. याच्याकडे आत्ता जे आपण ऐकलं नादो मनोहर आणि यशवंत मनोहर हे दोघंही जे आहेत ते साहित्यिक म्हणून नारायण सुर्वेंना समकालीन आहेत, पण सतीश काळसेकर त्यांच्या नंतरच्या पिढीतले आहेत आणि प्रज्ञा पवार तर सतीश काळसेकरांच्या नंतरच्या पिढीचे आहेत. म्हणजे आजच्या पिढीची कविता ते म्हणतायत. मला या दोघांनाही विचारायचं आहे की नारायण सुर्वेंच्या कवितेनी त्यांच्या नंतरच्या पिढीला आणि त्यानंतरच्या पिढीला काय दिलं. मी सतीश काळसेकरांकडे जातोय. काळसेकर, तुम्ही खूप जवळून बघितलंय नारायण सुर्वेंना. तुमच्या बरोबर ते काम करत होते लोकवाङ्मय गृहामध्ये, अनेक वर्ष बघितलेलं आहे, ते तर आपण बोलूच. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की आधीच्या पिढीतला कवी म्हणून नारायण सुर्वेंनी तुमच्या पिढीवर, जी पिढी बंडखोर झाली नंतर, तिच्यावर काय संस्कार केला? नाही, हे संस्कार तर उघडच आहेत मी झालेले संस्कार. हे मराठीच्या एकूण सगळ्या कवितेवरती झाले आहेत की नाही हा प्रश्न मला कमी महत्त्वाचा वाटतो, पण ज्यांच्यावरती हे परिणाम झाले त्यांच्यावरती ते आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसू शकतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ मराठीतला एक अतिशय महत्त्वाचा कवी प्रकाश जाधव. तर ह्या प्रकाश जाधवची जी कविता आहे त्या कवितेची वाट ही नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे यांच्या वाटेतूनच पुढे जाताना दिसते. दुसरा गेलेला कवी आपला अरुण काळे. तर अरुण काळेच्या कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला असे हे दिसतील की ज्या वाटा नारायण सुर्वेंच्या कवितेने मोकळ्या केला त्या वाटावरून हे कवी पुढे गेलेले आहेत. नारायण सुर्वेंबरोबरचा माझा जवळजवळ जो संपर्क आहे तो जवळजवळ 50 वर्षाचा आहे. म्हणजे 1962 पासून जवळजवळ मी सुर्व्यांच्या आजूबाजूला आहे. आणि ह्या प्रत्येक काळामध्ये सुर्वेंची कविता सुद्धा बदलत आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण त्यांच्या कवितेचा नंतरच्या पिढीवर प्रभाव कोणता पडला याचा विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी काळानुरूप काही बदल केलेत का हे सुद्धा तपासलं झालं. म्हणजे कवी इतर कवींवरती तर प्रभावित होण्यासारखे हे गोष्टी करतच असतो, पण काही प्रमाणात कवी स्वतःचीही कविता बदलत नेत असतो. सुर्वेंच्या ऐसागामी ब्रह्म, माझं विद्यापीठ, जाहीरनामा आणि नव्या माणसाचं आगमन असं आपण जर 4 संग्रहातला प्रवास पाहिला तर सुर्वेंच्या कवितेमध्ये एक वेगळ्या प्रकारे शैलीचे फरक झालेले दिसतात. सोपेपणा टिकूनही लयीचे निराळे प्रयोग दिसतात. आणि शब्दांची जी त्यांची शब्दांवरची जी त्यांची सगळी पकड आहे ती पकड सुद्धा दिवसोदिवस अधिक नीट होताना दिसते. आता ह्याचे परिणाम आमच्या समकालीन कवींवरतीही होत असतात. म्हणजे आमच्यातला प्रत्येक जण लिहिणारा जो कवी असेल तो जसा मागच्या पिढीकडून काही घेतो तसं तो त्या काळाकडूनही घेत असतो. म्हणजे नारायण सुर्वेंच्या माझं विद्यापीठ पासूनही मी काही घेणार, ऐसागामी ब्रह्मपासूनही मी काही घेणार आणि जाहीरनामापासूनही काही घेणार. म्हणजे एकाच नारायण सुर्व्यांमधले हे जे वेगवेगळे 4 कवी आहेत ज्याच्यामध्ये एक सातत्य आहे, त्या 4 कवींचे आमच्यावर होणारे परिणाम वेगवेगळे दिसतील. आणि असं जेव्हा आपण पाहू त्यांच्याकडे त्यावेळेला आज प्रज्ञा पवारची कविता आहे किंवा त्याच्या आधी आमच्या बरोबर असलेल्या अर्जुन डांगळेची कविता आहे. ह्या सगळ्या कवींनी काही प्रमाणात नारायण सुर्वेंच्या प्रभावाच्या खुणा आपल्या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. एक आहे की नारायण सुर्वेंचं आयुष्य आणि त्यांच्यानंतरच्या आमच्या आलेल्या पिढीचं आयुष्य ह्याच्यामध्ये काही फरक आहेत. म्हणजे लिहिणारे 2 थरातले आहेत असंही झालेलं आहे. म्हणजे नारायण सुर्वे थेट तळागाळाच्या थरातून आलेले आहेत. आमच्यातले सगळेच तसे नाही आहेत. म्हणजे काहींमध्ये आहे, काहींमध्ये अगदी म्हणजे त्या स्तरातून आलेले कवी आहेत, पण काही कवी असे आहेत की जे त्या थरातून येता एका मध्यम वर्गाच्या म्हणजे आधी ज्यांचं कुसुमाग्रज किंवा